जीवन खूप सुंदर आहे, तसेच ते क्षणभंगूर देखील आहे. म्हणूनच खात्री करा की काय आमच्या भोवती देवाच्या हाताचे कुंपण आहे, काय मी देवाच्या तळहाती आहे. आम्हावर प्रीती करणाऱ्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक वेगवेगळे प्रसंग, संकटे, अनुभव येत असतात. परंतु मनुष्य असा कधीच विचार करीत नाही की जीवनामध्ये या गोष्टी का? जीवनातील प्रत्येक परिस्थिती आम्हाला शहाणे बनवीत असतात. म्हणूनच अनेक लोक म्हणतात की जितके जास्त जीवन एखादी व्यक्ती जगते तितका जास्त अनुभव त्या व्यक्तीकडे असतो. परंतु वास्तविकता काही वेगळीच आहे. जीवनामध्ये एखादी व्यक्ती देवावर जितकी अवलंबून राहते तितकी ती व्यक्ती जास्त अनुभवी बनते. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगात, संकटात ती व्यक्ती अतिशय धैर्याने आणि मजबूतीने उभी राहते. स्वतःची तर काळजी घेतेच, परंतु इतरांसाठी मार्गदर्शक बनते आणि धैर्य देणारीही बनते. कदाचित या गोष्टी खूप तार्किक वाटत असतील, पण आज आपण हीच गोष्ट आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. पौल रोमच्या दिशेने जलप्रवास करीत असताना बंदिवान होता आणि त्यावेळेस त्या सर्वांवर संकट आले. त्यावेळेस पौलाने सर्वांना धीर कसा दिला, तो स्वतः देवावर विसंबून होता, हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 27व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ नवा करार आहे तर अवश्य उघडा. प्रेषितांची कृत्ये 27वा अध्याय 39 पासून पुढची वचने आता आपण अभ्यासणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पॉल आणि त्याच्यासोबतचे इतर लोक त्या समुद्री तुफानामध्ये सापडलेत आणि त्यांना असं वाटलं की आम्ही आता मरणार. प्रथम त्यांनी समुद्रातून सर्व सामान बाहेर टाकले. 14 दिवसपर्यंत त्या वादळात ते त्या भयंकर वाऱ्याशी झोंबत होते आणि शेवटी त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांना असं वाटलं की आता जगणे अशक्य आहे. परंतु अशा वेळेला परमेश्वराने पौलाद्वारे त्यांना सांगितले की धीर धरा आणि भिवू नका. पौलाने त्यांना म्हटले, ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करीतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पौला भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. आणि पौल मग उभा राहून त्यांना म्हणतो की धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. श्रोत्यांनो, जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या भयंकर संकटामध्ये सापडतो, जेव्हा असं वाटतं की काहीच मदत मिळणार नाही आणि मृत्यू अगदी निश्चित आहे, तशा वेळेला परमेश्वराची मधुर वाणी, अगदी शांत वाणी आमच्याजवळ येते की धैर्य धरा आणि माझ्यावर भरोसा ठेवा. आम्हाला दिसतं की पौलाने असे त्यांना सांगितल्यानंतर 14व्या रात्रीला आद्रिया समुद्रात जेव्हा त्यांचे जहाज इकडे तिकडे हेलकावे खात होते आणि खलाशांना वाटले की आता आम्ही कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहोत, तेव्हा त्यांनी पाणी किती खोल आहे ते पाहण्यास सुरुवात केली. हळूहळू ते पाणी कमी होत गेले, परंतु त्यांना पुन्हा असं भय वाटलं की कदाचित ते खडकाळ जागेवर आपटतील आणि ते निश्चितच मरतील. परंतु परमेश्वराने जे अभिवचन त्यांना दिले होते ते त्याने पूर्ण केले. आम्हाला दिसतं की पौलाने त्यांना म्हटले की 14 दिवस तुम्ही उपाशी आहात, आता तुम्ही उठा आणि जेवा, काहीतरी भोजन घ्या. संकटाच्या वेळी असं म्हणणं सहज नाही, फार कठीण असतं.
कारण जेव्हा आम्ही स्वतः सुद्धा त्या संकटात सापडलेलो असतो, तेव्हा इतरांना साहस देणं, हिंमत देणं, धैर्य देणं आमच्यासाठी कठीण असतं. परंतु पौलाने ते कार्य केलं, कारण त्याचा जिवंत परमेश्वरावर भरोसा होता. त्याला माहीत होतं की माझा परमेश्वर जे त्याने मला आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. पौलाने त्यांना सांगितले की तुम्हापैकी कोणाच्या देखील डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. आणि पौलाने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. आणि त्या सर्वांना धैर्य आले. त्यांनीही अन्न खाल्ले. किती सुंदर जिवंत साक्ष, विलक्षण साक्ष त्या ठिकाणी स्थापित झालेले आहे. ते एकूण 276 जण होते. चांगलेच मोठे जहाज ते होते. आणि अशा सर्व लोकांना हिंमत देणे, साहस देणे पौलाकरिता कठीण असेल, परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये त्याने हे कार्य केले. आता आपण 39 ते 44 वचने वाचूया. प्रेषितांची कृत्ये 27 अध्याय 39 ते 44 वचने. दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला. मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले. त्याच वेळेस सुकाणाची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरली. मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले. तेव्हा नाळ ऋतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. तेव्हा बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली. तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यात जावे आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण निभावून किनाऱ्यास पोहोचले. त्यांचे निभावून किनाऱ्याला लागणे हे चमत्कारिक होते. मी असे म्हणण्याची जबरदस्ती करणार नाही श्रोत्यांनो की तो चमत्कार होता. तसे असले तरी देवाने खात्रीने आपले आश्वासन पूर्ण केलेले आहे आणि 276 लोकांचे जीव वाचले आणि ते सुखरूप किनाऱ्यावर आले. आता आपण 28व्या अध्यायाकडे वळत आहोत. प्रेषितांची कृत्ये 28वा अध्याय. ह्या ठिकाणी आम्हाला पौलाचे रोम शहरात आगमन दिसते. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील हा आमचा शेवटला अध्याय आहे आणि आता आपण पौलाचा मिलितापासून रोमपर्यंत पाठलाग करणार आहोत. अर्थात आपण त्याच्या मागे जाणार आहोत. ज्या वेळेस पौलाचे रोम शहरात आगमन झाले त्यावेळेस तो प्रथम यहुद्यांना शुभवर्तमान सांगणार आहे आणि नंतर विदेशांना. हा वृत्तांत इथेच संपलेला नाही, परंतु रोममध्ये पौलाच्या संदेशाद्वारे ह्यामध्ये खंड पडणार आहे. पवित्र आत्म्याचे कार्य श्रोत्यानो आजही संपलेले नाही. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचा शेवट त्या दिवशी होईल ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ढगांवर बसून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना स्वतःसोबत स्वर्गामध्ये राहण्याकरिता घेऊन जाईल. अर्थात येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत हे पुस्तक लिहिणे सुरूच राहील. 28वा अध्याय पहिलं वचन बघा. असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलेता आहे असे आम्हा समजले. हे एक बेट आहे ज्याला आज आपण माल्टा किंवा मिलिता असे संबोधतो. ज्या उपसागरात ही घटना घडली त्याला आज संत पौलाचा उपसागर म्हणून ओळखल्या जाते. आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की जे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी जिवंत होते त्यासाठी हे एक फार मनोवेधक असे स्थान होते. त्यावेळी ह्या ठिकाणी सगळ्यात अधिक बॉम्ब टाकण्यात आलेत, कारण हे स्थान युद्धाच्या कूटनीतीच्या अंतर्गत व्यूहरचनेचे केंद्र बनले होते. त्या काळामध्ये जनरल डर्बी हा त्या प्रांताचा जनरल आणि सुभेदार होता. तो विश्वासणारा होता आणि पौलाच्या मागून येणारा योग्य व्यक्ती होता. ह्या उपसागरावर पौलाचे आगमन आणि जनरल डर्बी
ह्याचा अधिकार हे खरोखर मनोरंजक आहे. नौकाभंग आणि पौलाचे मिलिता बेटावरील आगमन हे आम्हाला खात्रीपूर्वक हेच दाखवून देते की परमेश्वर पूर्णपणे प्रेषित पौलाला सहाय्य करीत होता आणि आपल्या अभ्यासाकरिता आपण त्यापासून काही शिकू शकतो आणि ते आम्ही शिकावे म्हणून हे नमूद करून ठेवण्यात आलेले आहे. 28 अध्याय 2 वचन बघा. प्रेषितांची कृत्ये 28 अध्याय 2 वचन. तेथी बर्बर लोकांनी आम्हावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. आम्हाला ह्यामुळे थोडेसे हसायला येईल, कारण डॉक्टर लूक ह्यांनी त्या लोकांचा उल्लेख बर्बर लोक असा केला आहे. बार्बरियन हा शब्द त्यांच्या संदर्भात वापरण्यात येत असे जे ग्रीक भाषा बोलत नसत. ह्या ठिकाणी ती कोणत्याही संस्कृतीचे निर्देशक नाही. ह्या ठिकाणी आम्हाला अन्य जाती लोकांनी केलेला आदर सत्कार पाहायला मिळतो. लक्षात असू द्या की हे जे तारवातून वाचलेले लोक होते ते 276 लोक होते. ते सर्वजण मिलिता ह्या लहानशा बेटावर उतरले आहेत. ह्या जमावामध्ये बहुतेक जण गुन्हेगार होते, कैदी होते आणि त्यांना शिक्षा म्हणून रोमला पाठविण्यात येत होते. तरीही ह्या ठिकाणी आम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ह्या अन्य जातीच्या लोकांनी त्यांना केलेली मदत. उपासना उपासना
आपण योनाच्या पुस्तकात पाहतो अशाच प्रकारची एक घटना ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे त्या खलाशांनी योनाला समुद्रात फेकून दिले होते. त्याला फेकून द्यावे अशी त्यांची इच्छा नव्हती, परंतु योनानेच त्यांना तसे करायला सांगितले होते. त्यांनी जहाज किनाऱ्याला आणण्याचा भरसोक प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना अपयश आले. ते तसे करू शकलेले नाहीत. काही वेळा अन्य जातीचे लोक आमच्या भोवती असणाऱ्या धार्मिक, विश्वासणाऱ्या लोकांपेक्षा उदार असतात आणि ते अधिक मदत करणारे असतात. पुष्कळदा आम्हाला आमच्या विश्वासणाऱ्या लोकांकडून मदत मिळत नाही. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. परंतु जे अविश्वासणारे असतात ते आमच्या मदतीला धावून येतात. ते आम्हाला मार्गदर्शन पुरवतात आणि पुष्कळदा सीमा ओलांडून ते आमची भरपूर मदत करतात. 3रं वचन बघा काय सांगतं. 28वा अध्याय 3रं वचन. तेव्हा पौलाने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. हे तुमच्या लक्षात आले असणार की मार्क शुभवर्तमानाच्या शेवटी एक आश्वासन दिलेले आहे. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 17 आणि 18 वचने. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 17 आणि 18 वचने. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणायतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. आणि हीच गोष्ट आता पौलाच्या जीवनामध्ये पूर्ण होताना आम्हाला दिसते. माझा हा पूर्ण विश्वास आहे की नवीन करार लिहून पूर्ण होण्यापूर्वीच्या काळापुरतेच हे चिन्ह दाखविण्याचे दान देण्यात आले होते. ज्यावेळी ह्या चिन्हांच्या दानांची शुभवर्तमानाला किंवा देवाच्या वचनाला सिद्ध करण्याकरिता आवश्यकता होती. माझे आपणाला असे सांगणे आहे की आमच्यापैकी कोणीही हातात विषारी साप धरण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या नजरेसमोर मला दुसरी गोष्ट आणावीशी वाटते. पौलाने मुद्दाम ह्या ठिकाणी साप उचललेला नाही हे लक्षात घ्या. पौल देवाची परीक्षा पाहत नाही, परंतु आम्हाला इतके कळते की पौलाची नजर अधू झालेली होती, म्हणजे त्याला डोळ्याने कमी दिसत होते. पौलाला बरोबर दिसत नव्हते, अंधुक दिसत होते. ज्या वेळेस त्याने थोड्या काटक्या काढल्या तेव्हा त्या काटक्यांमध्ये साप होता, परंतु तो पौलाला दिसला नाही. त्याला उष्णता लागताच तो बाहेर आला. ह्या ठिकाणी आणखी एक गमतीदार गोष्ट आम्हाला प्रेषित पौलच्या जीवनाविषयी पाहायला मिळते. प्रेषित पौल काटक्या एकत्र करीत होता. जे लोक बेटावर होते त्यांनी त्यांचे फारच चांगल्या रीतीने स्वागत केले. त्यांनी 276 लोकांचा स्वीकार केला. त्या ठिकाणी पाऊस व गारठा होता, म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली, कारण त्यांना आलेल्या पाहुण्यांचा गारठ्यापासून बचाव करायचा होता. ज्यावेळेस अग्नी विझायला आला त्यावेळेस पौल उठला आणि काटक्यांची आणखी एक मोळी त्या अग्नीत टाकण्यासाठी घेऊन आला. तो स्वतः आपल्या कामाच्या संदर्भात आम्हाला सांगतो की तो तंबू बनविणार आहे आणि त्यामुळे तो कधीही मंडळीला ओझे झाला नाही. आणि कोणीही असे म्हणू नये की पौल हा आळशी उपदेशक होता. साहजिकच तो कोणतेही काम करायला घाबरत नव्हता. जेव्हा पौलाने त्या अग्नीत काड्या टाकल्या तेव्हा साहजिकच तो साप आगीपासून दूर जाऊ लागला. खरे पाहिले असता त्याने फक्त दंशच केला नाही, तर त्याने त्याच्या हाताला गुंडाळा टाकला. ज्यावेळेस पौलाने काटक्याची मोळी अग्नीत टाकली तेव्हा तो साप बाहेर आला होता. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकांना म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही. 4थं वचन हे आम्हाला अशा प्रकारे सांगते. मी हे वचन आपणाकरिता वाचत आहे. ते जीवाणू त्याच्या हाताला लटकलेले पाहून बरोबर लोक एकमेकांना म्हणू लागले, खरेच हा माणूस घातकी आहे. हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देत नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी जो ग्रीक शब्द वापरण्यात आलेला आहे तो आहे डाईक, ज्याचे भाषांतर जस्टिस म्हणजे न्याय असे केले तर अधिक बरे होईल. न्याय देवता त्याला जगू देत नाही.
दुसऱ्या शब्दात त्यांना असे वाटले, पॉल हा घातकी मनुष्य आहे, त्यामुळे न्यायदेवता त्याचा पाठलाग करीत आहे. तो समुद्रातून वाचला तरी आता निश्चितपणे तो ह्या सर्पदंशाने मरणार. अगदी मनमोकळेपणाने मला असं वाटतं की ते सर्वजण बसून पौलाचे निरीक्षण करीत होते आणि त्या सर्पदंशाचा पौलावर काय परिणाम होतो हे पाहत होते. कोणत्याही वेळेस त्याच्या हातावर सूज येईल आणि त्यातच तो मरेल असे त्यांना वाटले होते. त्यांना ह्या सर्व गोष्टी अनुभवावरून माहीत होत्या, कारण सापाने दंश केल्यानंतर आपल्या लोकांचे काय झाले हे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेले होते आणि तसेच पौलाला सुद्धा होईल अशी त्यांना अपेक्षा होती किंवा असे त्यांना वाटत होते. लक्षात घ्या श्रोत्यांनो की हे अन्य जातीचे लोक न्यायासंबंधाने सुद्धा जागरूक होते आणि त्यांनी लगेच समजूत करून घेतली की पॉल हा एक घातकी माणूस आहे, खुनी माणूस आहे आणि त्याला त्याच्या पातकांची शिक्षा मिळत आहे. तो शिक्षेस पात्र आहे, म्हणून न्यायदेवता त्याचा पाठलाग करीत आहे. संपूर्ण रोमन साम्राज्याचा विचार केला तर त्यांच्या मनात न्यायाबद्दल आदर होता. आपल्याला ह्या ठिकाणी त्यांच्या मनात आदर पाहायला मिळतो. अन्य विश्वासणाऱ्या लोकांनी रोमन लोकांनी जगाला दिलेली ही एक भेट आहे. रोम न्यायासंबंधी ओळखल्या जात होते. रोम हे दयेबद्दल नाही, परंतु न्यायाबद्दल प्रसिद्ध होते. रोममध्ये पापांची क्षमा नव्हती. जर एखाद्या व्यक्तीने आज्ञा मोडली तर त्याबद्दल त्याला शिक्षा ही निश्चित होती. रोमच्या टाचेखाली संपूर्ण जग दयेची याचना करीत होते. ही येशू ख्रिस्ताच्या येण्यासंबंधीची तयारीची वेळ होती, कारण संपूर्ण मानवजातीला पापांपासून मुक्ती देण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आला. त्याने परमेश्वराच्या दयेला मानवजातीकरिता प्रगट केले. देवाच्या दयेबद्दल आणि क्षमेबद्दल मनुष्याला समजेल अशा भाषेत त्याने सांगितले आणि मनुष्य जातीला वाचवण्याकरिता तो ह्या जगात आला. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी जरी ह्या जगात आला होता, तरी तो आज सुद्धा प्रत्येक पापी व्यक्तीला तारण देण्याकरिता समर्थ आहे. पापांची क्षमा देण्यासाठी समर्थ आहे. मानवाचा पापाच्या भिंतीमुळे, त्या भयंकर पापामुळे परमेश्वराशी जो संबंध तुटलेला होता, तो पुन्हा जुळवून आणण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. कारण परमेश्वराने पहल केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले, ज्याने संपूर्ण मानवजातीच्या खंडणीकरिता स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावर दिला, आपले रक्त सांडवले आणि त्याने मानवाकरिता स्वर्गाचे द्वार उघडले. आज मानवाकरिता अनंत जीवन शक्य आहे, कारण श्रोत्यानो, उद्धाराचे कार्य, तारणाचे कार्य त्या वधस्तंभावर पूर्ण झालेले आहे. जरी न्याय आहे तरी न्यायापासून सुटका प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. ही तारण प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. म्हणून वेळ गमावू नका. आजच प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याला आपले जीवन समर्पित करा, आपल्या पापांची क्षमा मागा, आपल्या सर्व पापांची कबुली द्या. लक्षात घ्या की ह्या जीवनाचा अंत केव्हा होईल कोणीच सांगू शकत नाही. अनेक लोकांना वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त तर येणार आहे, परंतु 2000 वर्षे झालीत, अद्यापही तो आलेला नाही. मग आम्ही आमचे जीवन का म्हणून अशा प्रकारे व्यतीत करावं की ज्यामध्ये काही मौज मजा नाही? अनेक लोक जीवनातील मौज मजेला अधिक प्राधान्य देतात. त्यांना असं वाटतं की आता वेळ आहे, म्हणून जितकी मजा करून घेता येईल तितकी करून घ्यावी. श्रोत्यांनो, सावधगिरी बाळगा. कोणाचा अंत केव्हा होईल सांगता येत नाही. म्हणून आजच अशा प्रकारे जीवन जगा की आमचा अंत आज होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्याकरिता तयारीत असा. तो कधी येईल कोणालाही ठाऊक नाही. कदाचित तो ह्या क्षणी येऊ शकतो. म्हणून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून, त्याला आपले जीवन समर्पित करून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा. तो तुमची वाट बघत आहे. त्याचे आमंत्रण आपणातील प्रत्येकाकरिता आहे. मग आपण वृद्ध असा, तरुण असा, लहान असा, कोणत्याही जातीचे असा, कुठेही राहणारे असा, काहीही करणारे असा, प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीसाठी ह्या जगात आला. तो आज आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे.
त्याचे हे आमंत्रण स्वीकारा आणि आपले जीवन त्याला समर्पित करून आपल्या अंतःकरणामध्ये त्याला तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आज शिकलो आहोत. देवावर पूर्णपणे भरोसा ठेवा. तो सर्व संकटात आमच्याबरोबर असतो, आम्हाला धीर देण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. जरी परिस्थिती विपरीत असली तरी देव आमचा नाश करीत नाही, आमच्याबरोबर असणाऱ्यांचाही नाश करीत नाही. इतर लोकही आम्हाला कठीण प्रसंगात आम्हाला उपयोगी पडतात. आज आपण एक प्रश्न मनात घेऊन येथे थांबूया आणि तो प्रश्न म्हणजे, काय माझ्या आयुष्यातील मला मिळालेल्या क्षणांमध्ये मी देवाबरोबर आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आज आमची विनंती, आमची प्रार्थना एकच आहे की आम्हाला सदैव तुझ्या हाताच्या कुंपणामध्ये तू ठेव. आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, त्रास आहेत आणि आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी देखील आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या आहेत, ज्याच्यामुळे आम्ही भयभीत होतो. होय प्रभूजी, आम्हाला तुझ्या हाताच्या कुंपणाची गरज आहे. आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपीत आहोत, यासाठी की प्रभूजी, जेव्हा तुझं संरक्षण आम्हाला लाभतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही धैर्यवान होतो आणि इतरांना देखील आम्ही धीर देणारे होतो. होय प्रभूजी, आमचा अशा रीतीने उपयोग व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.